हाय एव्हरीवन. तर सगळ्याच बायकांना असं वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स नसावा, मस्त क्लीन फेस असावा. आपण असं कधी होतं का? नाही ना. एक ना एक दिवस तरी तो बिचारा येऊन उगवतो आपल्या चेहऱ्यावरती, कारण त्याचं कामच आहे ते. आणि आपल्याला आलं की आपण त्याचं टेन्शन घेत बसतो. असो, आता इथे मुलांच्या टिफिनसाठी इथे मी भेंडीची भाजी करायला घेतली. भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतली. इथे कढईत मी फ्राय करायला टाकली तेल टाकून. आणि आता भेंडी फ्राय होईपर्यंत इथे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले होते बरं का. शेंगदाण्यामध्ये मी थोडीशी बेसिक मसाले टाकले, जसं हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ आणि थोडंसं जिरंसुद्धा मी वाटून घेतलेलं शेंगदाण्यासोबतच. आणि मस्तपैकी आता इथे भेंडीसुद्धा फ्राय झालेली होती आणि त्यामध्ये ॲड केलेलं शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी फिरवून घेतला गरागरा इकडून तिकडून आणि वाफवून घेतलेला. आता मुलांच्या टिफिनसाठी रेडी झालेली होती भेंडी. आता एका भाजीत आपलं भागतंय म्हणून पालक भाजीसुद्धा मी केलेली होती सकाळच्या जेवणात. आणि आमचं सूर्यनमस्कार बघा कधी होत आहे. जेव्हा आम्ही शाळेला जातो तेव्हा सूर्यनमस्कार होतं. काय म्हणे मॅडमनी सांगितलंय सूर्यनमस्कार करायला. आता इथे बघा शाळेतून आल्यावर आमचा थलाइवा कसा रेडी झाला आहे बाहेर फिरायला. आता इथे आज मी दळण केलेलं होतं कळण्याचं, म्हणजे ज्वारी आणि उडदाची डाळ मिक्स करून आणतो ना, त्याची भाकर खूप छान लागते. आता इथे ना आजचा मेनू मी घरीच बनवला होता, तंदूर आणि पनीरची भाजी. कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा.